आणि मी दिसतेय. Yes, you are audible, ma'am. येस, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी माझे गुरु स्वामी वरदानंद भारती यांचं स्मरण करते. सगळ्यांना सादर सप्रेम नमस्कार करते आणि आजच्या या सत्राला सुरुवात करते. खरं तर विवेक चूडामणी नावाच्या प्रकरण ग्रंथामध्ये आचार्य असं म्हणतात की 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, सापडतच नाहीत. कोणत्या? नरजन्म, माणूस म्हणून जन्माला येणं, मनुष्यत्व. दुसरी आहे महान लोकांचा तुम्हाला संश्रय मिळणं, त्यांच्या सोबतीनं तुम्ही राहणं. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे मुमुक्षत्व, म्हणजे मोक्षाची इच्छा करणं. आजच्या काळात असं वाटतंय की वेदांत शास्त्राच्या अध्ययनाला आज सेंचुरी इतके लोक आलेत, ही पण एक दुर्लभच गोष्ट आहे. तुमचा सगळ्यांचं अभिनंदन, आभार. आणि लवकरच आपण सुरुवात करूया. आज आपण वेदांत सार या प्रकरण ग्रंथाविषयी जाणून घेणार आहोत. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसतीये? ईशान सर, तुम्ही सांगाल का? स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? ओके. वेदांत सार या शब्दाविषयी आधी समजून घेऊया. वेदांत सार या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, वेदांत आणि सार. तर वेदांत म्हणजे नेमकं काय, आधी ते समजून घेतल्यावर आपण सार शब्द म्हणजे काय हे पण समजून घेता येईल. वेदांत शब्दाचा अर्थ बघा. वेदानाम अंतिमः भागः, म्हणजे वेदांचा शेवटचा भाग म्हणजे वेदांत आहे. वेद आणि अंत, वेदांत शब्दात सुद्धा 2 शब्द आहेत, वेद आणि अंत. तर वेदांचा शेवटचा भाग म्हणजे वेदांत. वैदिक साहित्यामध्ये संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद असा क्रम आहे. त्यातला शेवटचा भाग म्हणजे उपनिषद. तर उपनिषदांना वेदांत या संज्ञेने ओळखलं जातं. म्हणून वेदांत या शब्दाचा पहिला अर्थ आपल्याला मिळाला उपनिषद. दुसरा अर्थ काय समजता येईल आपल्याला, तर अंत या शब्दाचा अजून एक अर्थ असा आहे की चरम भाग, सार, परिपक्व भाग. अख्ख्या वेदांत साहित्याचा जो चरम भाग आहे त्याला आपण वेदांत असं म्हणतो. म्हणून उपनिषदांना आधी वेदांत या संज्ञेने ओळखलं जायचं. पण नंतरच्या काळामध्ये उपनिषदांमध्ये जे सिद्धांत सांगितले आहेत त्या सिद्धांतांच्या आधारावर पुढे जे ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथांना सुद्धा वेदांत म्हणून ओळखल्या जायला लागलं. तर हे ग्रंथ कोणते, त्याच्यासाठी आधी आपण दर्शन ही संकल्पना समजून घेऊया. दर्शन हा भारतीय तत्वज्ञानाचा पाया आहे. दर्शनांशिवाय आपण भारतीय तत्वज्ञान समजूच शकणार नाही. या दर्शनांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे 2 भाग आहेत. आस्तिक या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर अस्ति परलोक, म्हणजे या पृथ्वीच्या व्यतिरिक्त आणखीन एक लोक आहे, म्हणजे स्वर्ग इत्यादी लोक आहेत असं मानणारे जे आहेत त्यांना आपण आस्तिक असं म्हणतो. अस्ति परलोक. आणि दुसरा अर्थ याचा असा आहे की वैदिक, म्हणजे वेदांचं प्रामाण्य मानणारे ते आस्तिक. वेदांची सत्ता आहे, वेद आहेत असं जे मानतात त्यांना आपण आस्तिक दर्शन असं म्हणतो. आस्तिक दर्शनांमध्ये जोड्या आपल्याला दिसतात, म्हणजे सांख्य आणि योग ही जोडी आहे, न्याय आणि वैशेषिक ही जोडी आहे, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही एक जोडी आहे. ही जोडी का, तर हे जे तत्वज्ञान आहे ते समान तंत्रावर चालणारे आहेत, म्हणजे त्यांचा साचा किंवा ढाचा एकाच पद्धतीचा आहे, फक्त थोडाफार फरक आपल्याला काही गुणविशिष्टांमध्ये दिसतो, म्हणून त्यांना आपण समान तंत्र दर्शन असं म्हणतो. जसं उदाहरण घ्यायचं असेल तर सांख्यशास्त्रामध्ये 25 तत्व सांगितलेली आहेत आणि त्याची जोडी म्हणजे योगशास्त्र, त्यामध्ये सांख्यांचे 25 तत्वांचा अंतर्भाव करून अजून एक तत्व म्हणजे ईश्वर हे तत्व मानलेलं आहे, म्हणून त्यांना समान तंत्र असं म्हणता येईल. सांख्यशास्त्राचे प्रणेते आहेत कपिल मुनी.
आणि योगशास्त्राचे प्रणेते आहेत पतंजली मुनी. योगशास्त्रालाच सेश्वर सांख्य म्हणजे ईश्वर मानलेलंच सांख्य तत्वज्ञान असं एक नाव आहे, किंवा सांख्य प्रवचनम असं एक नाव आहे, किंवा पातंजल दर्शनम असंही दुसरं नाव आहे. त्यानंतर आहे न्याय आणि वैशेषिक. न्यायशास्त्राचे प्रणेते आहेत गौतम मुनी किंवा अक्षपाद मुनी. न्यायशास्त्रालाच प्रमाणशास्त्र म्हणतात, कारण त्यामध्ये अनेक प्रमाणांचा विचार केलेला आहे. त्याला न्यायविद्या म्हणतात, हेतुविद्या म्हणतात किंवा तर्कविद्या सुद्धा म्हणतात. वैशेषिक दर्शनाचे प्रणेते आहेत कणाद मुनी. त्या दर्शनाला औलुक्य दर्शन म्हणतात किंवा कणादशास्त्र या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नंतरचा जो भाग आहे म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. जरी पूर्व आणि उत्तर हे शब्द सापेक्ष असतील, सापेक्ष म्हणजे अर्थ करण्याच्या दृष्टीने आपल्याला दोन्ही शब्दांची गरज आहे. जेव्हा आपण पूर्व म्हणतो याचाच अर्थ त्याच्या उत्तर काहीतरी भाग नक्कीच असला पाहिजे, किंवा आपण उत्तर म्हणतो याचा अर्थ त्याच्या आधी काहीतरी भाग नक्कीच असला पाहिजे. तर इथे हे शब्द सापेक्ष घ्यायचे नाहीयेत. पूर्व याचा अर्थ आधी पूर्व मीमांसेचा अभ्यास करायचा, मग उत्तर मीमांसेचा अभ्यास करायचा असा अर्थ इथे अपेक्षित नाही. पूर्व मीमांसा हे अत्यंत वेगळं शास्त्र आहे जे यज्ञ यागाशी संबंधित आहे, आणि उत्तर मीमांसा हे शास्त्र ज्ञानकांड म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यात ब्रह्मविद्या आहे, ज्याच्यात गूढ रहस्य आहे. ब्रह्मविद्या हीच रहस्य विद्या आहे. म्हणून त्याचा एक नियम आहे, अशिष्याय न देयम. अशिष्य अशा व्यक्तीला हे ब्रह्मज्ञान कधीही देऊ नये असा नियम आहे. पूर्व मीमांसेचे प्रणेते आहेत जैमिनी मुनी आणि उत्तर मीमांसेचे प्रणेते आहेत बादरायण मुनी. आपल्याला दिसत असेल स्लाइडमध्ये की उत्तर मीमांसेलाच वेदांत असं म्हणतात. म्हणजे वेदांत या शब्दाने आपल्याला उपनिषद हा एक अर्थ कळला आणि ब्रह्मसूत्र असा एक अर्थ कळला. उत्तर मीमांसेच्या ज्या सूत्रांचं प्रणयन झालेलं आहे त्यांनाच ब्रह्मसूत्र असंही म्हणतात. तर वेदांत शब्दाने आपण उपनिषद आणि ब्रह्मसूत्र असे दोन अर्थ घेतले. आता आपण नास्तिक दर्शनांकडे जाऊया. नास्तिक दर्शन म्हणजे नास्ति परलोकः, दुसरा लोक नाही असं मानणारे, पृथ्वी हेच एकमेव ठिकाण आहे असं मानणारे, किंवा अवैदिक जे वेदांची सत्ता मानत नाहीत त्यांना आपण नास्तिक दर्शन असं म्हणतो. नास्तिक दर्शनाचे शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे हे चार्वाक. चार्वाक दर्शनालाच लोकायत याही नावाने ओळखलं जातं. त्याचे प्रणेते आहेत बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत. जैन या दर्शनाचे प्रणेते आहेत ऋषभदेव आणि बौद्ध दर्शनाचे प्रणेते आहेत गौतम बुद्ध. आता आपण परत वेदांत या शब्दाकडे आल्यावर आपल्याला लक्षात येईल की वेदांत शब्दाने आपण उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिन्हींचा अंतर्भाव करतो. या तिन्हींचं ज्ञान आपण ग्रहण करतो वेदांत या एका शब्दाने. म्हणून या तिघांना मिळून वेदांतात प्रस्थानत्रयी या नावाने ओळखलं जातं. प्रस्थान म्हणजे काय, तर गमनाचा मार्ग म्हणजे प्रस्थान. आपलं गंतव्य ठरलेलं आहे, ब्रह्मज्ञान हे आपले गंतव्य आहे. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला मदत करण्यासाठी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हा तो मार्ग प्रशस्त करतायत. म्हणून यांना आपण प्रस्थान या नावाने ओळखतो. प्रस्थान या शब्दाचा दुसरा अर्थ उगम असा सुद्धा आहे. याच 3 ग्रंथांमधून ब्रह्मविद्येचा उगम झालाय असं मानलं जातं, म्हणून यांना प्रस्थानत्रयी म्हणून ओळखलं जातं. उपनिषदांना श्रुती प्रस्थान असं म्हणतात. श्रुती याचा अर्थ वेद, वेदांचा अंतिम भाग म्हणून त्याला आपण श्रुती प्रस्थान या नावाने ओळखतो. ब्रह्मसूत्रांना न्याय प्रस्थान म्हणून ओळखलं जातं. न्याय याचा अर्थ तर्क, प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारे सिद्ध केलेली आहे ब्रह्मसूत्रामध्ये, म्हणून त्याला न्याय प्रस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि भगवद्गीतेला स्मृती प्रस्थान या नावाने ओळखलं जातं, कारण भगवद्गीता ही स्मृती आहे. काही विद्वानांमध्ये मतभेद आपल्याला या बाबतीत दिसतात की उपनिषद ही प्राचीन आहेत, या बाबतीत मतभेद नाहीयेत. 10 उपनिषद आपल्याला माहिती आहेत, त्यांची नावही आपल्याला माहिती आहेत. पण ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यांच्यामध्ये क्रम कसा लावायचा, कारण ब्रह्मसूत्रामध्ये स्मृतेश्च असं सूत्र येतं ज्याने स्मृती या शब्दाचा निर्देश केला आहे, आणि स्मृती म्हणजे भगवद्गीता.
आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा ब्रह्मसूत्र असा शब्द आपल्याला मिळतो. म्हणजे ब्रह्मसूत्र आधी रचल्या गेले की भगवद्गीता, हा प्रश्न कसा सोडवायचा? तेव्हा लोकमान्य टिळकांनी यावर एक तोडगा दिलेला आहे. लोकमान्य टिळकांच्या मते आता जी आपल्याला उपलब्ध भगवद्गीता आहे, जी 700 श्लोकांची आहे, त्यापूर्वी एक बृहद गीता होती, म्हणजे मोठी गीता होती. ही आपल्याला जी आता उपलब्ध आहे ही लघु गीता आहे. या बृहद गीतेच्या नंतर ब्रह्मसूत्रांची रचना झाली आणि मग आता जी उपलब्ध आहे ती लघु गीता येते. म्हणून क्रम असला पाहिजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. या वेदांत शास्त्रावर भाष्यकार म्हणून प्रसिद्धीस आलेले आणि ज्यांनी आपले स्वतःचे असे संप्रदाय स्थापन केलेले आहेत असे 5 महत्वाचे आचार्य वेदांत शास्त्रामध्ये आहेत. श्री शंकराचार्य, ज्यांचा केवलाद्वैत हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. श्री रामानुजाचार्य, ज्यांचा विशिष्टाद्वैत हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. मध्वाचार्यांचा द्वैत सिद्धांत, निंबार्काचार्यांचा द्वैताद्वैत सिद्धांत आणि वल्लभाचार्यांचा शुद्धाद्वैत सिद्धांत. वेळेची मर्यादा लक्षात घेता इथे एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते की शंकराचार्य मानतात की ब्रह्म आणि जीव एकच आहेत, जीवो ब्रह्मैव नापरः. आणि मध्वाचार्य असं मानतात की जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये द्वैतच आहेत. या दोन्ही टोकांमध्ये बाकीचे आचार्य बसू शकतो आपण. थोड्याफार फरकांनी आपण त्यांचं तत्वज्ञान समजावून घेऊ शकतो. आता आपण वेगवेगळ्या ग्रंथ प्रकारांविषयी माहिती मिळवूया. कारण आता जो आपल्याला ज्या ग्रंथाविषयी माहिती मिळवायची आहे तो प्रकरण ग्रंथ आहे. म्हणून प्रकरण हे नेमकं काय प्रकरण आहे ते आधी समजून घेऊया. सूत्र ग्रंथ हे मूळ ग्रंथ आहे. म्हणजे आधी आपण दर्शनांमध्ये जी आस्तिक दर्शनं बघितली त्या दर्शनांमध्ये जे मूळ ग्रंथ रचल्या गेले ते सगळे सूत्र रूपामध्ये होते. सूत्र याचा अर्थ काय तर अल्पाक्षरत्व, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय पोचवणं हे सूत्रांचं काम असतं. हे सगळे सूत्र ग्रंथ आकर ग्रंथ या वेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जातात. आकर या शब्दाचा अर्थ होतो खाण. सगळ्या मूलभूत सिद्धांतांची ही खाण आहे. म्हणून सूत्र ग्रंथांना आकर ग्रंथ या वेगळ्या नावाने आपण ओळखतो. म्हणजे सूत्र ग्रंथांमध्ये मूलभूत सिद्धांतांचं प्रतिपादन केलेलं असतं. काही काळानंतर ह्या सूत्र ग्रंथातला विषय दुर्बोध व्हायला लागतो. त्यांचा अर्थ कसा लावायचा हे कळेनासं होतं. म्हणून भाष्य ग्रंथांची रचना होते. भाष्य ग्रंथांमध्ये त्या सूत्रांचं स्पष्टीकरण केलेलं असतं. तिथे दुर्बोध वाटणारा प्रत्येक शब्द त्याची चर्चा भाष्य ग्रंथांमध्ये होते. भाष्य ग्रंथांनंतर टीका ग्रंथ सुद्धा येतात. टीका या शब्दाचा अर्थ आहे टीक्यते गम्यते अनया इति. टीका ग्रंथ म्हणजे ज्या ग्रंथांच्या आधारे आपण मूळ सिद्धांत समजून घेऊ शकतो त्या ग्रंथांना आपण टीका ग्रंथ या नावाने ओळखतो. भाष्य ग्रंथांमध्ये काही खंडन मंडन पद्धती वापरलेली असते. पण त्यानंतर वाद ग्रंथ जे निर्माण झाले त्यामध्ये खंडन मंडन पद्धतीवर सगळ्यात जास्त भर दिला होता. स्वमत प्रस्थापनम आणि परमत खंडनम हेच या वादग्रंथांचं मुख्य प्रयोजन होतं. त्यानंतर सामान्य लोकांना या सगळ्या सिद्धांतांचं अवबोधन व्हावं म्हणून प्रकरण ग्रंथांची निर्मिती झाली. प्रकरण ग्रंथ काय करतात तर सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये जे मूल सिद्धांत आहेत ते प्रतिपादित करतात, ते लोकांसमोर मांडतात. त्यांची शैली ही सोपी साधी असते, भाषा सरळ असते, तिथे कुठेही खंडन मंडन नसतं, पद्धती अत्यंत सरळ असते. म्हणून प्रकरण ग्रंथ हे सामान्यांसाठी एखाद्या विषयामध्ये प्रवेश करण्यासाठी कारणीभूत असतात, उपयोगाचे असतात. म्हणून प्रकरण ग्रंथांचं मुख्य प्रयोजन हे लोकांना मूळ जे सूत्र ग्रंथ आहेत किंवा मूल सिद्धांत आहेत ते समजून घेण्यास मदत करणारा ग्रंथ असं आपण सांगू शकतो. प्रकरण ग्रंथाची एक व्याख्या आपल्याला मिळते. शास्त्रैक देश संबद्धम शास्त्र कार्यांतरे स्थितम आहुः प्रकरणम नाम ग्रंथभेदम विपश्चितः. काही प्रकरण ग्रंथ असे आहेत जे शास्त्रातल्या एकाच सिद्धांताचं प्रतिपादन करतात.
जसं पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे जो वेदांत शास्त्रातल्या पंचीकरण या एकाच प्रक्रियेविषयी माहिती देतो, किंवा अन्य असे काही ग्रंथ असतात जे त्या शास्त्रातल्या वेगवेगळ्या सिद्धांतांची चर्चा करतात, जसे तर्क भाषा किंवा हा वेदांत सार हा प्रकरण ग्रंथ यामध्ये अद्वैत वेदांतातल्या बहुतांश सगळ्याच सिद्धांतांचं प्रतिपादन केलेलं आहे. अशा ग्रंथाला प्रकरण ग्रंथ या नावाने आपण ओळखतो. आता वेदांत सार या ग्रंथाचे जे कर्ते आहेत त्यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया. त्यांचं नाव आहे सदानंद योगींद्र सरस्वती. सरस्वती ही संन्यास दीक्षेनंतर मिळालेली त्यांना उपाधी आहे. त्यांचा जन्म 15व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला आहे आणि त्यांच्या गुरूंचं नाव अद्वयानंद असं होतं. हे आपल्याला वेदांत सारामधल्या मंगलाचरणाच्या श्लोकावरून कळतं. मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे आणि मग ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. त्यावरून त्यांच्या गुरूंचं नाव अद्वयानंद होतं हे आपल्याला लक्षात येतं. त्यांच्याविषयीची बाकी कोणतीच माहिती आपल्याला मिळत नाही. त्यांच्या वेदांत साराच्या व्यतिरिक्त अजून 3 रचना आहेत: भावप्रकाश टीका, तात्पर्य प्रकाश टीका आणि पंचदशी टीका. भावप्रकाश टीका आणि तात्पर्य प्रकाश टीका या ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीतेवरच्या टीका आहेत आणि पंचदशी हा विद्यारण्य मुनींनी रचलेल्या ग्रंथावरची टीका आहे. या सगळ्यांपेक्षा जास्त नावालौकिकास आलेला किंवा प्रसिद्ध झालेला ग्रंथ म्हणजे वेदांत सार. सदानंद योगींद्रांच्या शिष्याचं नाव कृष्णानंद सरस्वती होतं आणि कृष्णानंदांच्या शिष्याचं नाव नृसिंह सरस्वती होतं. नृसिंह सरस्वतींनी वेदांत सारावर सुबोधिनी नावाची टीका लिहिलेली आहे आणि आजही जर आपल्याला वेदांत साराचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या टीकेला पर्याय नाही. आता आपण वेदांत सारामध्ये जे विषय आले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. वेदांत साराची सुरुवातच मंगलाचरणाने होते आणि मग अनुबंध चतुष्टय सांगितलेले आहेत. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, तर ग्रंथकर्त्यांनी कधीही ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी 4 गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. एक, अधिकारी. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, कोण या ग्रंथाचं वाचन अध्ययन करू शकतो हे स्पष्ट पद्धतीने ग्रंथकर्त्याला सांगावं लागतं. त्यानंतर येतो विषय. या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे, कोणता विषय या ग्रंथामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे संबंध आणि प्रयोजन. आधी आपण प्रयोजन समजून घेऊया. या ग्रंथाच्या अध्ययनाने काय प्रयोजन साध्य होणार आहे हे सांगावं लागतं. विषय म्हणजे विषय आणि प्रयोजन यांच्यातला संबंध सुद्धा ग्रंथकर्त्याला सांगावा लागतो. या 4 गोष्टी नमूद करणं म्हणजे अनुबंध चतुष्टय सांगणं असं आहे. वेदांत सारामध्ये अध्यारोप अपवाद न्याय म्हणून एक न्याय येतो ज्याची चर्चा मी शेवटी करणार आहे. आता वेळेची मर्यादा लक्षात घेता या सगळ्या विषयांचा सांगोपांग विचार आपण करू शकत नाही आहोत, पण त्या काही विषयांना ओझरता स्पर्श करून पुढे जाण्याचा माझा मानस आहे. सृष्टी प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया समजली जाते. तत्वज्ञानामध्ये 3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहे: मॅन, मेकर आणि मॅटर, ज्याला आपण M3 असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये जीव हे काय तत्व आहे, सृष्टी म्हणजे जगत हे काय तत्व आहे आणि ईश्वर हे कोणतं तत्व आहे, या सगळ्याविषयी विवेचन करावं लागतं. आणि वेदांत शास्त्रामध्ये सृष्टी प्रक्रियेसंबंधी पंचीकरण नावाची एक संकल्पना मांडलेली आहे. त्याचं सविस्तर विवेचन आपल्याला या ग्रंथामध्ये दिसतं. सृष्टी प्रक्रिया सांगून झाल्यावर महावाक्यांची चर्चा या ग्रंथामध्ये केली आहे. महावाक्यांपैकी 4 महावाक्य आहेत वेदांत शास्त्रामध्ये मांडलेली. या महावाक्यांचं प्रयोजन ब्रह्म आणि जीव एक आहेत हे सांगणंच आहे. या 4 महावाक्यांपैकी सगळ्यात महत्वाचं महावाक्य आहे तत्वमसी. का महत्वाचं आहे, कारण या वाक्यामध्ये गुरुने शिष्याला साक्षात उपदेश दिलेला आहे. म्हणून तत्वमसी या महावाक्याचा नेमका अर्थ कसा लावायचा
तो अर्थ लावत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्याचे सोल्युशन्स काय आहेत, हा सगळा विचार या ग्रंथामध्ये सविस्तर झालेला आहे. त्यानंतर वेदांत्यांच्या मते ज्ञान प्रक्रिया कशी होते, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मला एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालंय, तर ही ज्ञान प्रक्रिया नेमकी घडते कशी, याचं विवेचन सुद्धा या ग्रंथामध्ये अत्यंत पद्धतशीर रीतीने आलेलं आहे. ही सगळी तात्विक बाजू सांगून झाल्यावर या ग्रंथाचा मुख्य सार सांगता येईल तो आहे श्रवण मननादींचं विवेचन. शेवटी वेदांत तत्वज्ञानाचं प्रयोजन काय आहे, तर मोक्ष प्राप्ती हेच आहे. आणि मोक्ष म्हणजे नेमकं काय हो, तर परमानंद प्राप्ती आणि अत्यंत दुःखांची निवृत्ती, हेच तर मोक्ष आहे. मग त्याच्यासाठी साधनं कोणती आहेत, तर श्रवण, मनन आणि निदिध्यासन, ही त्या 3 पायऱ्या, त्यांचं शास्त्रीय विवेचन आपल्याला या ग्रंथामध्ये दिसतं. आणि शेवटची संकल्पना म्हणजे मोक्ष. मोक्ष संकल्पनेमध्ये इतर आचार्यांनी देहपातानंतर, म्हणजे व्यक्ती मरणासन्न झाल्यानंतर तिला मोक्ष मिळतो असं सांगितलेलं आहे. पण आचार्य एकमेव असे आहेत की ज्यांनी जीवनमुक्त ही संकल्पना मांडलेली आहे. या संबंधी मला आपल्याशी थोडीशी चर्चा करायला आवडेल. 2 संकल्पना इथे आपण समजून घेऊ शकतो. एक आहे अध्यारोप अपवाद आणि दुसरी आहे मोक्ष ही संकल्पना. आधी अध्यारोप अपवाद म्हणजे काय हे समजून घेऊया. या ग्रंथामध्ये असं विवेचन येतं की एक जो शिष्य आहे, जो या संसारातल्या अग्नीने होरपळून गेलाय आणि तो आपल्या गुरूंकडे येतो आणि विनंती करतो की मला तुम्ही ब्रह्मज्ञान द्या. अशा वेळेला त्या गुरूंनी त्या शिष्याला अध्यारोप अपवाद न्यायाने ज्ञान द्यावं असं वर्णन या ग्रंथात येतं. मग अध्यारोप अपवाद म्हणजे नेमकं काय आहे, तर आधी असं विवेचन येतं की ब्रह्मतत्व म्हणजे नेमकं काय नाहीये, म्हणजे एलिमिनेट करणं एक एक गोष्ट, आणि मग ते तत्व काय आहे हे सांगणं म्हणजे अध्यारोप अपवाद न्याय आहे. जसं निर्वाण षटकामध्ये आचार्य म्हणतात मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, तिथे ते एक एक गोष्ट एलिमिनेट करत जातात की मी चित्त नाहीये, मी मन नाहीये, मी अहंकार नाहीये, मी प्राण नाहीये. मग आपल्या मनात आपोआप प्रश्न निर्माण होतो, मग मी कोण आहे, तेव्हा उत्तर मिळतं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. याच प्रक्रियेला अध्यारोप अपवाद न्याय असं म्हणतात, की जिथे जे मूळ तत्व असतं, मूळ तत्व म्हणजे तरी नेमकं काय आहे, तर अनारोपितम रूपम तत्वम अशी व्याख्या येते तत्वाची, म्हणजे ज्यावर कधीही दुसऱ्या गोष्टीचा आरोप केला नाहीये, जी गोष्ट जशी आहे तसंच त्याचं यथार्थ ज्ञान होणं म्हणजे ते तत्व आहे. तर त्या तत्वाला जाणून घेणं, त्या तत्वाविषयी माहिती मिळवणं म्हणजे अध्यारोप अपवाद प्रक्रिया आहे. काय नाही हे आधी सांगितलं आणि मग काय आहे ते सांगितलं. शास्त्रामध्ये याच्यासाठी व्यतिरेक आणि अन्वय अशा 2 संकल्पना सुद्धा येतात. त्या कधी नंतर आपण नक्कीच बघूया. आता मला जी दुसरी संकल्पना इथे सांगायची ती आहे मोक्ष, जी वेदांत शास्त्रातली मध्यवर्ती कल्पना आहे, सगळ्यात महत्वाची कल्पना आहे. ती समजून घेण्यासाठी आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मोक्ष म्हणजे मुक्ती आहे, आणि मुक्ती हा सापेक्ष शब्द आहे, म्हणजे त्याला अपेक्षा आहे. तोच व्यक्ती मुक्त होऊ शकतो जो आधी बंधनात अडकलेला आहे. मग बंधन काय आहे आम्हाला हे आधी सांगा, कशात आपण अडकलोय म्हणून आपल्याला मुक्त व्हायचंय, हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. त्याचं उत्तर असं आहे की बंध आधी समजून घेतला तर मोक्षाकडे जाता येईल. मग बंध काय, कोयम बंध असा प्रश्न आधी शिष्य विचारतो, तेव्हा त्याला गुरु असं उत्तर देतात. त्यासाठी एक छोटीशी कथा मला तुम्हाला सांगायला आवडेल. एक हत्तीणीचं पिल्लू असतं आणि त्या पिलाला काही सर्कशीतले लोक चोरून पळवून घेऊन जातात आणि एका साखळीमध्ये डांबून ठेवतात, अंधाऱ्या खोलीत बंद करतात. त्याच्या अंगावर अनेक शृंखला असतात, साखळ्या असतात. ते जे पिलू असतं ते अनेक दिवस, अनेक आठवडे, अनेक महिने खूप प्रयत्न करतं त्या साखळीतून स्वतःला सोडवायचा, पण ते त्याच्यात यशस्वी होत नाही, कारण त्या पिलाची तेवढी ताकदच नसते. असेच अनेक महिने जातात, दिवस जातात आणि त्या पिलाची परिणती एका धष्टपुष्ट अशा हत्तीमध्ये होते.
आता त्या हत्तीमध्ये एवढी ताकद असते की त्याच्या साध्या हुंकाराने सुद्धा तो दोरखंड तुटू शकतो, पण तो हत्ती तसा प्रयत्नच करत नाही. का करत नाही तसा प्रयत्न? कारण लहानपणापासून त्या हत्तीने आपल्या मनामध्ये निश्चय केलेला असतो, ठरवलेलं असतं की हा पाश, हे बंध मी कधीही तोडू शकत नाही. हा त्याचा निश्चय झालेला आहे, दृढ निश्चय, आणि म्हणून तो प्रयत्नच करत नाही. आपल्या बाबतीत काय वेगळं होतं? आपणही स्वतःला एका चौकटीमध्ये बघत असतो, आपणही स्वतःला एका मर्यादेत बघत असतो, आणि आपण आपल्याला तेच लेबल लावून टाकलेलं असतं की मी हे एवढंच करू शकते, मला एवढंच जमतं. खरं तसं नाहीये ना. वेदांत शास्त्र जर आपल्याला सच्चित आनंदमय असं म्हणत असेल आणि आत्मतत्व हे सर्व व्यापी आहे, बृहणशील आहे, व्यापलेलं आहे, मग आपल्यात त्या मर्यादा का? हेच ते आपले बंध असतात. यातून मुक्ती मिळणं म्हणजेच मोक्ष आहे. आचार्यांनी जी जीवनमुक्त संकल्पना मानली आहे ती किती संयुक्तिक आहे हे आपल्या लक्षात येईल. हे बंध का निर्माण होतात असा पण एक प्रश्न आहे. त्याच्यासाठी उत्तर देतात शास्त्रामध्ये की आपल्या मनावर काही संस्कार इतके दृढ झालेले असतात की त्यातून बाहेर येण्यासाठी या श्रवण, मनन आणि निधिध्यासन या गोष्टींचा अवलंब आपल्याला करावा लागतो. कसं बरं असं होतं? तर महाभारतामध्ये दुर्योधनाच्या तोंडी पण एक वाक्य बघा की मला धर्म माहितीये पण माझी प्रवृत्ती नाहीये, आणि मला अधर्म काय हे सुद्धा माहितीये पण माझी निवृत्ती नाहीये. असं का होतं दुर्योधनाच्या बाबतीत? कारण मनावर झालेले संस्कार. संस्कार कधी होतात? जेव्हा एखादी गोष्ट आपण वारंवार आपल्याला बजावत असतो तेव्हा ते संस्कार होत असतात. मग विचार करा, आपण आयुष्याच्या इतक्या टप्प्यांमध्ये कितीदा स्वतःला अनेक गोष्टींसाठी बजावत असतो आणि मागे रोखत असतो, थांबवत असतो. म्हणजे सेल्फ डाऊट हा आत्ताचा एक खूप ज्वलंत विषय आहे तरुणांमध्ये असणारा. त्याच्यासाठीच नेमकं उत्तर ह्या जीवनमुक्त अवस्थेत आपल्याला सापडू शकतं. जीवनमुक्त काय असतो? तर या सगळ्या वासनांचे जी त्याची प्लेट असेल किंवा आपण त्याला म्हणतो पाटी असेल, ती पूर्ण कोरी झालेली असते. त्याचे फक्त प्रारब्ध कर्म राहिलेले असतात, ते संपेपर्यंत तो जगत असतो. त्यासाठी अजून एक छोटीशी कथा तुम्हाला सांगेन मी. आचार्यांच्या 4 शिष्यांपैकी एक महत्वाचे शिष्य म्हणजे हस्तामलक. हस्तामलकांच्या वडिलांचं नाव होतं प्रभाकर. ते वेदविद्या संपन्न होते आणि त्यांच्या पोटी जेव्हा हा मुलगा जन्माला आला तेव्हा त्यांना असं वाटलं की आपली वेदविद्या आता हा पुढे नेईल, अनेक लोकांमध्ये आपली कीर्ती होईल, असा पुत्र आपल्याला जन्माला आलाय. पण त्यांचं दुर्दैव असं होतं की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत हा मुलगा एकही शब्द बोलला नव्हता. हा मुलगा कधीतरी जेवला तर जेवायचा, झोपला तर झोपायचा, कुणामध्ये आला तर मिसळायचा किंवा नाही मिसळायचा. आपल्याच आत्मचिंतनामध्ये तो समरसून गेलेला असायचा. वडिलांना फार वाईट वाटायचं. या दाम्पत्याला अनेक लोक हसत असत की स्वतः वेदविद्या संपन्न असून बघा हा यांचा मुलगा कसा आहे, मतिमंद आहे, गतिमंद आहे, असं म्हणून त्यांच्यावर लोक हसायचे. अशा वेळेला त्यांना वाईट वाटायचं. एकदा आचार्य त्यांच्या गावामध्ये आले होते आणि मूकांबिकेच्या मंदिरामध्ये थांबले होते. शेवटी गुरुविण कोण असतो तारणार, म्हणून आचार्यांच्या चरणी आपल्या या मुलाला घालावं, त्यांचा आशीर्वाद मिळवावा म्हणून हे दाम्पत्य आचार्यांना भेटायला येतं. त्यावेळेला आचार्यांना बघता क्षणी हा हस्तामलक, ज्याचं नाव आधी विश्वधर असं होतं, तो धावत जातो आणि आचार्यांच्या चरणांना लोटांगण घेतो आणि उठायलाच तयार होत नाही. अशा वेळेला आचार्य त्याला उठवतात आणि विचारतात, कोण आहेस तू आणि असा का वागतोस, आई वडिलांना का त्रास देतोस? त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं त्याचा एक मुख्य अद्वैत वेदांतातला ग्रंथ झाला ज्याला हस्तामलकीयम असं म्हणतात. हा ग्रंथ म्हणजे त्यांनी उच्चारलेले 12 मंत्र आहेत, 12 श्लोक आहेत. आणि यातली विलक्षण गोष्ट अशी आहे की खुद्द आचार्यांनी नंतर त्याच्यावर टीका लिहिली आणि आपल्या शिष्यालाच आचार्य असं संबोधन वापरलं. अशी ही विलक्षण कथा आहे. या कथेनंतर अनेक जे इतर शिष्य होते त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आचार्यांनी याला स्पर्श करता क्षणी ह्याला ब्रह्मज्ञान झालं का? मग असं असेल तर आचार्य आपल्याला का ब्रह्मज्ञान देत नाहीत? असं काय कारण होतं की याला ब्रह्मज्ञान झालं? हा प्रश्न इतर शिष्यांच्या मनात सारखा येत होता. अशा वेळेला काही काळानंतर आचार्यांनी त्यांना त्या
हस्तामलकाच्या बालपणीची कथा सांगितली. काय कथा होती? तर एकदा हस्तामलकाची आई नदीवर त्याला घेऊन गेलेली असते आणि ही माता अनेक कामांमध्ये व्यग्र असते. तेव्हा तिथे एक संन्यासी बसलेला असतो आणि तो ध्यान करण्यासाठी, समाधीसाठी तिथे आलेला असतो. तेव्हा ही माता त्यांना विनंती करते की मला काही कामं आठवायची तिथे, तर तुम्ही मुलाकडे माझ्या लक्ष द्याल का? तेव्हा ते संन्यासी वचन देतात की हो, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्या मुलाकडे लक्ष देईन, तुम्ही काही काळजी करू नका. थोडा वेळ जातो आणि त्या आईचा ओरडण्याचा, आक्रोश करण्याचा आवाज यायला लागतो. त्यावेळेला अचानक समाधीमधून ते संन्यासी जागे होतात आणि त्यांच्या लक्षात येतं, आपण यांना वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलाकडे लक्ष देईल, आणि आपण हे वचन तोडलं आणि आता हा मुलगा पाण्यात बुडून मेलाय, म्हणून ह्याची आई रडतीये. तेव्हा त्यांना वाईट वाटतं. आपल्या योग सामर्थ्याने ते संन्यासी आपला असतो तो जो देह त्याचा परित्याग करतात आणि त्या 2 वर्षाच्या लहान मुलाच्या शरीरात प्रवेश करतात. हे ते कसं करू शकतात? एक, योग सामर्थ्याने, आणि दुसरं, ते जीवनमुक्त होते आणि त्यांच्या प्रारब्धामध्ये त्यांना अजून एक जन्म घ्यावा लागणार होता, म्हणून त्यांनी त्या 2 वर्षाच्या मुलाच्या शरीरात प्रवेश केला आणि प्रवेश होता क्षणी त्या मुलाला ब्रह्मज्ञान झालं. म्हणून हस्तामलका हा जीवनमुक्त होता, तो ब्रह्मज्ञानी झाला होता. म्हणजे आपल्या जन्मानुजन्म जे संस्कार आपण आपल्या सोबत वाहत असतो, ज्यांचं आपल्या बाबतीत म्हणायचं तर ज्यांचं ओझं आपण वाहत असतो. अनेकांशी चर्चा करताना असं लक्षात येतं की काही जबाबदाऱ्यांमधून मोकळ झाल्यावर खूप वाटतं की नामस्मरण करावं किंवा वाचन करावं, ध्यान करावं, पण तेव्हा मन लागत नाही. हे एक मुख्य कारण असतं. का होतं असं? कारण इतके दिवस आपण मनाचं कंडिशनिंग वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. आपण मनाला काय खाद्य दिलेलं असतं? तर आपण इतर चिंतांमध्ये मनाला व्यग्र करून टाकलेलं असतं. आताच विचार करा ना, 1.5 वर्ष झालं आपण कोरोना या एकाच भीतीच्या दहशतीखाली राहतोय. कोरोना जाईल, मग दुसरा विचार येईल. म्हणजे हे न संपणारं तत्व आहे. आपली चिंता ही चितेवर जाईपर्यंत संपणारी नाहीच आहे. म्हणून हा विचार वेदांती काय सांगतात? तर तुम्ही तुमची दृष्टी बदलली तर तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमचं आयुष्य बदलेल. म्हणून गोष्टी समजणं ही पहिली पायरी आहे आणि ती आकळणं ही दुसरी पायरी आहे आणि त्यांचं आपल्या आयुष्यात समावेश करून घेणं ही तिसरी पायरी आहे. म्हणून वेदांती हे नेहमी या 3 पायऱ्यांना अतिशय महत्त्व देतात. आता आपण परत आपल्या मूळ विषयाकडे येऊया की वेदांत सारामधले विषय. वेदांत सारामधले विषय आपण बघितले. त्यानंतर वेदांत सार